नमस्कार, मी नेहा. आरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. अकोटमध्ये भाजपची सत्तेची संगीत खुर्ची सुरू. MIMची पतंग कटली. भाजपने घेतली शिवसेनेची हातात मशाल. इम्रान प्रतापगडी यांनी अकोलेकरांची इंग्रजांशी केली तुलना. खासदार प्रतापगडींनी माफी मागण्याची विजय अग्रवाल यांची मागणी. निवडणूक निरीक्षक मतमोजणी व स्ट्रॉंग रूम पाहून समाधानी. अकोला महापालिकेची यंत्रणा निवडणुकीसाठी झाली सज्ज. प्रभाग 20 मध्ये शिवसेनेच्या पॅनलला जनतेची साथ. शिवसैनिकांबरोबर जनतेचा मोठा पाठिंबा असल्याचे चित्र. अजितदादांनी अमरावतीत दिला गंभीर इशारा. गुंडगिरी कराल तर याद राखा, भरला दम. आता सविस्तर बातम्या. अकोट नगरपालिकेत सत्तेसाठी झालेली अभद्र युती राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे. भाजप आणि MIMच्या युतीवर देशभरात टीका झाल्यानंतर MIMला अकोट विकास मंचातून बाहेर पडावे लागले. पण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सोबत घ्यावे लागल्याचे चित्र आहे. पण शिवसेना नेते मात्र MIM वरून तोंडसुख घेत असताना शिवसेनेचे नगरसेवक भाजपसोबत गेले कसे, असा प्रश्न अनुत्तरित आहे. अकोट प्रतिनिधी राजेश सोळंके यांचा विशेष वृत्तांत. मी भाजपने पाठीत वार केला म्हणून काँग्रेस बरोबर गेलो होतो आणि मी काँग्रेस सोबत गेलो तर उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. मग भाजपने अकोटमध्ये MIM बरोबर युती केली. तेव्हा काय सुटलं नाही तुमचं? का मुळात नव्हतंच सुटायला काही? MIM बरोबर अकोटमध्ये युती केली. अंबरनाथ मध्ये जिथे शिवमंदिर आहे तिकडे या मेंढ्याचं पायपुष्ट का आणखीन काय पुसून फेकून दिला. बरोबर घेतला, काम झालं, दिला फेकून आणि काँग्रेस बरोबर युती केली. उद्धव साहेबांनी हिंदुत्वने सोडलं. आज भारतीय जनता पार्टी अकोटमध्ये MIM संघ बसली. मग यायचं कोणतं हिंदुत्व आहे? खऱ्या अर्थानं खरी हिंदुत्वाच्या विचाराची असलेली पार्टी आपली उद्धव साहेबांची, बाळासाहेबांची पार्टी आहे. अकोट येथे MIM सोबत भाजप गेल्याचे तोंडसुख उद्धव बाळासाहेब ठाकरेचे आमदार नितीन देशमुख घेत आहे. पण याच नितीन देशमुख यांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सोबत घेत भाजपने तिथे पुन्हा नव्याने स्थापन केलेल्या अकोट शहर विकास मंचमध्ये शिवसेना उबाठाचे बोचे नवरा बायकोला सोबत घेतले आहे. एकीकडे नाशिक येथे उद्धव ठाकरे आणि आमदार देशमुख भाजपवर तोंडसुख घेत असताना बोचे यांनी भाजप सोबत घरोबा केला. हा बोचे यांचा हा घरोबा उद्धव ठाकरे यांना माहिती नसेल कदाचित, पण नितीन देशमुख यांना तर नक्कीच माहिती असेल. भाजपने सत्तेच्या संगीत खुर्चीत MIMला सोडले आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला आणि प्रहारला सोबत घेत सत्ता मिळवण्यासाठीचे, बहुमत मिळवण्यासाठीचे जुगाड मात्र जमवल्याचे चित्र आहे. गटामध्ये सहभागी झाले. सभापती पद सगळे भाजपचे, अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती कोणतं प्रॉमिसच नाही केला. त्याला वेळेवर कशी नंतर आजपर्यंत काहीही देणं घेणं नाही. कोणती कमिटी नाही, काही नाही, काही नाही. भुजला सांगितलं पाहिजे काय, काही नको, ओके. सुशीलला सांगितलं काही पाहिजे काय, ओके, ओके. स्पष्ट बोलत असतो. विशेष म्हणजे राज्य पातळीवर एकमेकांचे कट्टर शत्रू समजले जाणारे भाजप, ठाकरेची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि बच्चू कडूंचा प्रहार पक्ष अकोटमध्ये एकाच छताखाली एकत्र आले आहेत. भाजपच्या गटनेत्यांचा व्हीप विरोधकांना पाळावा लागणार आहे. या युतीमुळे एक अजब परिस्थिती निर्माण झाली आहे. अकोट नगरपालिकेत भाजप MIM युतीचे पडसाद दिल्लीपर्यंत उमटल्यानंतर MIMने या मंचाचा त्याग केला आहे.
मात्र अकोटमधील अभद्र युतीचा सिलसिला इथेच थांबलेला नाही. नाशिकच्या सभेत उद्धव ठाकरे भाजपवर टीका करत असताना अकोटमध्ये मात्र त्यांचीच शिवसेना भाजपच्या मंचावर बसली आहे. एवढेच नाही तर शरद पवारांची राष्ट्रवादी आणि प्रहार पक्षही भाजपच्या गटनेत्यांचा आदेश पाळण्यासाठी सज्ज झाले आहेत. शिवसेना नेते भाजप MIM युतीवर सडकून टीका करत आहेत. मात्र त्यांच्याच पक्षाचे उपजिल्हा प्रमुख अकोटमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील मंचाचे घटक आहेत. ही बाब ते सोयीस्करपणे नाकारत असल्याचे चित्र आहे. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांना मोठं आर्थिक आमिष दाखवण्यात आल्याची चर्चा आता दबक्या आवाजात सुरू आहे. काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगडी यांनी अकोलेकरांची तुलना इंग्रजांशीच करून केवळ या मातीचाच नव्हे तर संविधानाचाही घोर अपमान केला आहे. याबद्दल त्यांनी अकोलेकरांची जाहीर माफी मागावी अशी मागणी भाजप नेते तथा निवडणूक प्रमुख विजय अग्रवाल यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. राजराजेश्वर नगरी म्हणून ओळख असलेल्या अकोल्याच्या अस्मितेवर बाहेरून येऊन घाला घालणाऱ्या प्रतापगडीला अकोलेकर मतदानातून त्यांची जागा दाखवून देतील असे विजय अग्रवाल म्हणाले. विजय अग्रवाल यांनी आपल्या निवेदनातून विरोधकांवर जोरदार प्रहार केला. ते म्हणाले की अकोला शहराला ऐतिहासिक वारसा आणि पराक्रमाची परंपरा आहे. अशा या वैभवशाली नगरीतील जनतेचा अपमान करण्याचा अधिकार कोणालाही नाही. इम्रान प्रतापगडी यांनी येथील नागरिकांवर केलेली टिप्पणी ही अत्यंत खालच्या पातळीची असून हे एक महापाप आहे. अशा वक्तव्यामुळे अकोलेकरांच्या भावना दुखावल्या गेल्या असून या महापालिका निवडणुकीत काँग्रेसला मतदानाच्या माध्यमातून धडा शिकवल्याशिवाय जनता शांत बसणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. महानगरपालिकेच्या मालमत्ता करासंदर्भात बोलताना अग्रवाल यांनी स्पष्ट केले की या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे. न्यायालयाचा निकाल सर्वसामान्य असायला हवा. मात्र तरीही काही लोक त्यावर सातत्याने टीका टिप्पणी करून सामान्य जनतेची दिशाभूल करत आहेत. शहरात वैचारिक अराजकता माजवण्याचा हा प्रयत्न असून अकोल्यात बाहेरून येऊन कोणीही शहाणपणा शिकवण्याचे काम करू नये अशा शब्दात त्यांनी सुनावले. अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 ते 26च्या अनुषंगाने शुक्रवार 9 जानेवारी रोजी मुख्य निवडणूक निरीक्षक अर्पित चौहान यांच्याद्वारे अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अकोला महानगरपालिका प्रशासनाद्वारे स्ट्रॉंग रूमचे तसेच मतमोजणी केंद्राची आवश्यक असलेली सर्व सुसज्ज व्यवस्थाबाबत पाहणी करण्यात आली. महानगरपालिकेच्या व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त केले. अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 ते 26च्या अनुषंगाने शुक्रवार 9 जानेवारी रोजी मुख्य निवडणूक निरीक्षक अर्पित चौहान यांच्याद्वारे अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अकोला महानगरपालिका प्रशासनाद्वारा स्ट्रॉंग रूम तसेच मतमोजणी केंद्रांची पाहणी केली. मुख्य निवडणूक निरीक्षक माननीय श्री अर्पित चौहान यांनी झोन क्रमांक 1 अंतर्गत अकोला जिल्हा मराठा मंडळ, रामदास पेठ झोन क्रमांक 2 अंतर्गत शासकीय धान्य गोडाऊन, जिल्हाधिकारी कार्यालय झोन क्रमांक 3 अंतर्गत निमवाडी पोलीस वसाहत येथील मल्टीपर्पज हॉल, झोन क्रमांक 4 अंतर्गत राजमाता जिजाऊ अभियंता प्रशिक्षण केंद्र, रेल्वे स्टेशन जवळ, झोन क्रमांक 5 अंतर्गत जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन, सिव्हिल लाईन आणि झोन क्रमांक 6 अंतर्गत शासकीय गोडाऊन, खदान यांच्यासह मतदान केंद्राची संख्या जास्त असलेली इमारत ज्यामध्ये डाबकी रोड येथील मनपा उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 10, अकोटफैल येथील मनपा मराठी मुलांची शाळा क्रमांक 6, मनपा हिंदी बालक शाळा क्रमांक 2, सिंधिकॅम येथील सिंधी हिंदी शाळा, मोठी उमरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी केंद्र शाळा क्रमांक 1 आदी ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून महानगरपालिका प्रशासनाद्वारा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या सर्वच व्यवस्थाबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉक्टर सुनील लहाने, अतिरिक्त आयुक्त तथा मनपा सार्वत्रिक निवडणूक नोडल अधिकारी सुमेध अलोने, मुख्य निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी सतीश गावंडे, मनपा बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय गुजर, महानगरपालिका सचिव अमोल डोईफोडे, मनपा आयुक्त यांचे स्वीय सहाय्यक जितेंद्र तिवारी आदींची उपस्थिती होती. महापालिकेच्या प्रभाग 20 मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना महाविकास आघाडीच्या पॅनलने प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे ब्रीदवाक्य घेऊन या प्रभागातील 4ही अधिकृत उमेदवार जनसंपर्कासाठी मैदानात उतरले आहेत. मोठा जनसमुदाय या 4ही उमेदवारांच्या मागे असून यांचा विजय सुनिश्चित मानला जात आहे. प्रभाग 20 मध्ये सर्वात मोठी रॅली ही शिवसेनेची निघत आहे.
प्रभाग 20 मध्ये सर्वाधिक प्रतिसाद हा शिवसेना उमेदवारांना मिळत असून उमेदवारांनी मतदारांशी संवाद साधताना प्रभागाच्या प्रलंबित प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले आहे. शिवसेना उमेदवारांनी प्रभागातील जनतेला तोंडी आश्वासन दिले नाही. त्यांनी जाहीरनामा प्रकाशित करत वाढीव मालमत्ता कर कमी करून स्थानिकांना दिलासा देण्याचे आश्वासन दिले आहे. घरगुती नळाचा पाणीपट्टा कमी करणे, नियमित पाणीपुरवठा आणि सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावणे, नवीन रस्ते बांधणे, प्रभागाचे सुशोभीकरण आणि हाय स्मार्ट दिवे बसवणे, आधुनिक आरोग्य केंद्रांची निर्मिती आणि अंगणवाडी शाळांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. भागातील संपूर्ण रस्त्यांची निर्मिती, सौंदर्यीकरण, ज्येष्ठ नागरिकांना नाना नानी पार्क आणि प्रत्येकाच्या घरी नळ येणार, नळ जाणार, त्यानंतर इलेक्ट्रिक येणार, इलेक्ट्रिक जाणार, या प्रकारचे संपूर्ण शासनाचे जे जे राहतील योजना त्याची माहिती घरपोच त्यांच्या मोबाईलवर हे 4 आमचे जे उमेदवार आहेत. आणि असं नाही होणार की एकाच उमेदवाराचं नाव येईल, जेही मेसेज जातील त्याच्यामध्ये 4ही उमेदवारांचं नाव राहील आणि 4ही उमेदवार त्यांच्या संपर्कात राहील याची ग्वाही मी देतो. नमस्कार, मी सुरेखा मंगेश काळे. मी पहिल्यांदाच उभी राहते प्रभाग क्रमांक 20 खडकीमधनं. ही जी आज रॅली आहे ही नुसतं एक रॅली नसून हे माझ्या मतदारसंघांचा हा सपोर्ट आणि हा एक आशीर्वाद आहे माझ्या पॅनलला. मी एकच आमचे मतदार आहे विजूभाऊ इंगळे अ मधनं आहे, मी सुरेखा मंगेश काळे ब मधनं आहे, वर्षाताई घोगरे क मधनं आहे आणि शंकरराव मामा लंगोटे ड मधनं आहे. तर हे आमचे 4ही उमेदवार आहे आणि अत्यंत चांगले उमेदवार आहेत. आमचा पॅनल म्हणजे हे एक हा जनतेचा आमच्या पॅनलला एक हा आशीर्वाद आहे. जे ही संख्या दिसते यांना मी एकच विनंती करेल की बहुसंख्येने तुम्ही जी आम्ही मशाल पकडली आहे आमच्या पॅनलने, उभाटा पॅनलने, तर यांनी मतांचा वर्षाव त्या मशालमध्ये करावा आणि ती मशाल पेटवावी, एवढीच मी विनंती जनतेला करेन. महिलांच्या सुरक्षितेसाठी मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. या प्रभागात मशाल या चिन्हावर विजय रामदास इंगळे, सुरेखाताई मंगेश काळे, वर्षाताई राजेश घोगरे, शंकर भाऊराव लंगोटे हे चौघे एकत्रित निवडणूक लढवित आहेत. येत्या गुरुवारी 15 जानेवारी रोजी सकाळी 7:30 ते 5:30 या वेळेत जास्तीत जास्त संख्येने मतदान करून आपल्या हक्काच्या उमेदवारांना मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमरावतीच्या सभेतून विरोधकांचा समाचार घेत थेट ठोकून काढण्याचा इशारा दिला आहे. दादागिरी, गुंडगिरी आणि दहशतगिरी खपवून घेणार नाही, ती मोडून टाकणार असं म्हणत अजित पवारांनी अमरावतीत रणशिंग फुंकला आहे. अमरावती महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा विश्वास मेळावा पार पडला. यावेळी अजित पवारांनी आपल्या खास शैलीत समाजविघातक प्रवृत्तींना चांगलंच झापलं आहे. या सभेत आमदार सुलभा खोडके यांनी आक्रमक पवित्रा घेत शहरात विषारी भाषा बोलणाऱ्या आणि 2 समाजात तेढ निर्माण करणाऱ्या माजी खासदारांचा उल्लेख केला. दादा, अधिकाऱ्यांना सांगा ऍक्शन घ्या, अशी थेट मागणीच खोडके यांनी केली. त्यावर उत्तर देताना पवारांनी शांतता भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. केवळ इशाराच नाही तर अमरावतीच्या रखडलेल्या विकासाला गती देण्याचं आश्वासनही दादांनी दिलं आहे. दादागिरी, गुंडगिरी आणि दहशतगिरी खपून घेणार नाही, ती मोडून काढणार. अजित पवारांनी दिलेला हा इशारा नेमका कोणासाठी होता? अमरावतीच्या राजकारणात दहशत निर्माण करणाऱ्या कोणत्या मोठ्या नेत्याला हा टोला लगावलाय, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. पण 23 फेब्रुवारीला अधिवेशन आहे. माझी सुलभाताईंना, माझी संजयजींना सूचना आहे की आता जे प्रकल्प हे येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये त्याचा अंतर्भाव करण्याची गरज आहे. ते आत्ताच 15 तारखेचं मतदान झालं की मुंबईला माझ्या ऑफिसला जावा. मी तिथं माझे सेक्रेटरी आणि माझ्या स्टाफला सूचना देतो आणि येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये या प्रकल्पाचा समावेश होण्याच्या करता बजेटमध्ये तरतूद करून देण्याच्या करता माझा संपूर्णपणे सहकार्य राहील, याबद्दलची खात्री आणि ग्वाही अमरावतीकरांना मी तुम्हाला देतो. अकोला विकासाचे मॅग्नेट होणार आहे असा विश्वास व्यक्त करून आमदार रणधीर सावरकर यांनी विकासाचा झरा निरंतर सुरू ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन केले.
प्रभाग क्रमांक 3चे भाजप राष्ट्रवादी युतीचे उमेदवार सागर शेगोकार, प्रशांत जोशी, शशिकला काळे आणि नीतू जगताप यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. न्यू तापडिया नगरातील श्री गजानन महाराज मंदिराच्या प्रांगणात शुक्रवारी रात्री सभा झाली. या भागातील नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देत आहोत. दुबेवाडीतून 30 कोटीचा डीपी रोड, उड्डाणपूल लगतच्या चाचोंडीसाठी मोठा रस्ता, सामान्यांना परवडणारी घरे, भुयारी गटार योजना 6 महिन्यात पूर्ण होईल असे आमदार सावरकर म्हणाले. हे शहर सुंदर करण्यासाठी भाजपचे सागर शेगोकार, प्रशांत जोशी, शशिकला काळे, नीतू जगताप यांना निवडून द्या. विकासाची जबाबदारी माझ्यावर सोपवा असे आवाहन देखील आमदार सावरकर यांनी केले. श्री गजानन महाराजांचे दर्शन आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून सभेला सुरुवात झाली. श्रीधरराव पागरूत, श्याम पाठक, संजय ठाकूर, गजाननराव मानकर, उमेश श्रीवास्तव व्यासपीठावर होते. सागर शेगोकार आणि प्रशांत जोशी यांनी भाजप उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन केले. संचालन पवारताई यांनी केले. आणि या माध्यमातून महानच्या पाडण्याची अडचण कधीही होऊ शकते आणि म्हणून माननीय देवेंद्रजींनी बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पातून आपल्याला पाणी देणं कबूल केलं. त्याच्या पाईपलाईनचं काम सुरू केलं. पुढचे 100 वर्ष आपल्याला पाण्याची कधीच टंचाई भासणार नाही ही व्यवस्था आम्ही करून मुलांना रोजगार देण्याची निवडणूक आहे. हे शहर सुंदर, संपन्न, सुखी करण्याची निवडणूक आहे. विचारधारेची निवडणूक आहे. महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2026चा बिगुल वाजला असून प्रभाग क्रमांक 9 मधून भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून हर्ष बाबूराव चौधरी पाटील यांचे नाव समोर आले आहे. युवा नेतृत्व आणि जनसेवेची ओढ असलेले हर्ष चौधरी प्रभाग क्रमांक 9D मधून निवडणूक लढवत असून त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभागातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हर्ष चौधरी यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी 24 कलमी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे. प्रत्येक गल्लीतील रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि भूमिगत गटार व्यवस्थेचे नियोजन करण्यात येईल. प्रभागातील जनतेसाठी 24 तास मोफत रुग्णवाहिका सेवा आणि CCTV कॅमेरासह वायफाय सुविधा लावणार आहेत. महिलांसाठी सुरक्षतेची हमी, वॉकिंग ट्रॅकची निर्मिती आणि बचत गट शिबिरांचे आयोजन करण्यात येईल. नियमित साफसफाई, फॉगिंग मशीनद्वारे फवारणी आणि उद्यानाचे सौंदर्यीकरण करण्यावर भर देण्यात येईल असे ठोस आश्वासन हर्ष चौधरी पाटील यांनी दिले आहे. प्रभागाचा कायापालट करणे आणि सामान्याच्या समस्या सोडवणे हेच माझे मुख्य ध्येय आहे, अशी प्रतिक्रिया हर्ष पाटील चौधरी यांनी यावेळी व्यक्त केली. जसं जनतेने आपल्या अकोला जिल्ह्याचे युवा खासदार श्री अनुपदादा धोत्रे यांना निवडून दिले आहे, तसेच माझी पण इच्छा आहे की प्रभाग क्रमांक 9च्या या जनतेने मला एक संधी द्यावी. मी या संधीचा नक्कीच सोनं करणार आणि जे आमच्या प्रभागातले रखडलेले कामं आहेत ते सगळे मार्गी लावणार. आजपर्यंत आमच्या प्रभागात BJPची सीट येऊ शकली नाही आहे, ते निश्चितच या 9 नंबरमध्ये 2026च्या इलेक्शनाला निवडून येणार आहे. जिंकल्यावर तुम्ही कोणती कामं करणार आहेत? आमच्या इकडे जे आंबेडकर मैदानाचं सौंदर्यीकरणाचं काम जे राहिलेलं आहे ते सर्वात पहिले आम्ही मार्ग लावणार आहे. ते आंबेडकर मैदानाचं काम आहे, खूप मोठे सौंदर्यीकरणाचं काम तिथे बाकी आहे, ते आम्ही या माध्यमातून मार्गी लावू. महानगरपालिका निवडणुकीत विविध राजकीय पक्षांकडून कॉर्नर सभा, नेत्यांच्या जाहीर सभा आणि रॅलीच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधला जात आहे. मात्र प्रभाग 12 मधील झुंजार शिवसैनिक सागर भारुका यांनी पथनाट्याच्या माध्यमातून मतदारापर्यंत आपल्या विकासाचा संकल्प पोहोचवण्याचा प्रयत्न केला. पथनाट्यात सहभागी तरुण तरुणी प्रभाग 12 मध्ये जाऊन लोकांसमोर सागर भारुका यांच्या विकासाचा संकल्प मांडत आहेत. तुमच्या परिसरातील विविध समस्या सोडवण्यासाठी सागर भाऊंकडे काय प्लॅन आहे हे ते मतदारांना समजून सांगत आहेत. पथनाट्यांद्वारे मतदारांशी थेट संवाद साधला जात असल्याने त्यांच्या भावना जाणून घेणे सोपे होत आहे. प्रभाग 12 मधील बनसोड किराणा ITI गल्ली, डॉक्टर आंबेडकर नगर, इराणी झोपडपट्टी, गांधी जवाहर बाग परिसर, विश्वशांती बुद्धविहार आणि वार्डातील इतर भागात पथनाट्यांद्वारे सागर भारुका यांच्याबद्दल जनजागृती केली जात आहे. तसेच जास्तीत जास्त मतदान करून लोकशाही बळकट करण्याचे आवाहनही केले जात आहे. मतदारांना सागर भारुका यांची प्रचाराची ही अनोखी पद्धत चांगलीच भावत आहे. याला जबाबदार आपणच, कारण आपण योग्य उमेदवार निवडून देत नाही, पण यावेळेस आपण योग्य उमेदवार निवडून देणार आहोत. तर योग्य उमेदवार कोण? जो आपल्या स्वच्छतेचे प्रश्न सोडवत, कारण ही स्वच्छता नुसती गरज नसून आपला मूलभूत अधिकार आहे. त्याचबरोबर जो आपल्या बेरोजगारीचा प्रश्न सोडवल आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे आपल्या सुरक्षेचा प्रश्न सोडवल, अशाच योग्य उमेदवाराला आपण यावेळेस निवडून देणार आहोत.
नेता नको, बेटा पाहिजे. आणि आपल्या हक्काचा आपल्या प्रभागातील बेटा म्हणजे सागर दादा भारुका आणि त्यांची निशाणी आहे मशाल मशाल मशाल. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 12 क मधील वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेनेच्या शिंदेगड धराडीच्या नेत्या आणि समाजसेविका उषा विरक यांच्या प्रचारासाठी आज महिला, युवती आणि सामान्य नागरिकांनी एकत्र येत एक भव्य रॅली काढली. या रॅलीमधून उषा विरक यांनी आपले शक्ती प्रदर्शन करत प्रभागावर आपली पकड मजबूत असल्याचे सिद्ध केले आहे. उषा विरक यांची ओळख केवळ एक राजकीय नेत्या नसून एक संवेदनशील समाजसेविका म्हणून संपूर्ण अकोल्यात आहे. सिव्हिल लाईन प्रभाग 12 क मधून निवडणूक लढवत असताना त्यांच्या गेल्या अनेक वर्षाच्या कार्याची पावती त्यांना जनसामान्याकडून मिळताना दिसत आहे. आरोग्य, स्वच्छता आणि गरजू कुटुंबांना केलेली मदत यामुळे या प्रभागात त्यांचा मोठा दबदबा निर्माण झाला आहे. शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने महिला आणि युवती या रॅलीत सहभागी झाल्या होत्या. महिलांचा बुलंद आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उषा विरक यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवत असताना त्यांना मतदारांचा व्यापक प्रतिसाद मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेत गाजलेल्या भाषणानंतर आता त्यांच्या प्रचाराला वेग आला असून धनुष्यबाण या चिन्हावर त्यांना मतदारांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 12 क मध्ये महिला नेतृत्व आणि समाजसेवेचा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे. शिवसेनेच्या नेत्या उषा विरक यांनी गेल्या अनेक वर्षात केलेल्या सामाजिक कार्यामुळे मतदारांमध्ये एक विश्वासाचे नाते निर्माण झाले आहे. त्या केवळ निवडणुकीपुरत्या सक्रिय नसून वर्षभर नागरिकांच्या सुखदुःखात धावून जाणाऱ्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात. आजच्या या भव्य रॅलीने विरोधकांचे धाबे दणाणले असून प्रभाग 12 क मध्ये उषा विरक यांचे पारडे जड असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. मुस्लिम समाजातील आपसात लढाईने दोघांचे नुकसान होत असल्याचे मत यावेळी काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगडी यांनी व्यक्त केले. रात्री काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी अकोल्यात आले असता ते बोलत होते. यावेळी त्यांनी नेल्सन मंडेलाच्या जेलरचा किस्सा सांगत समाजातील सज्जनता अधोरेखित केली. काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी खासदार इम्रान प्रतापगडी व प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी शुक्रवारी अकोल्यात होते. इंग्रजांच्या पेक्षा अधिक कर वसुली अकोला महापालिका करत असल्याचा दावा इम्रान प्रतापगडी यांनी केला. काँग्रेसची सत्ता आल्यास ही कर वसुली निम्मी करण्याचे वचन त्यांनी दिले. अकोटचे काँग्रेस नेते हिदायत पटेल यांच्या हत्येबद्दल तीव्र शोक त्यांनी व्यक्त केला. तर एमआयएमच्या दाव्यांना त्यांनी जोरदार उत्तर दिले. एमआयएमच्या पतंगची दोर कुणाच्या हातात आहे असा प्रश्न त्यांनी अकोट येथील भाजप व एमआयएम युतीचा दाखला घेत दिला. यावेळी त्यांनी काँग्रेस उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करत ज्यांना तिकीट नाही मिळाले त्यांनी देखील काँग्रेस उमेदवारांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. एमआयएमने इम्रान प्रतापगडी यांनी विधानसभा निवडणुकीत जुन्या शहरातील पुलाबद्दल दिलेल्या वचनाबद्दल व्हिडिओ प्रसारित केल्याचा समाचार प्रतापगडी यांनी घेतला. यावेळी आमदार साजिद खान यांनी शहरातील महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. हाँ, अकोट में दोनों का अलायंस भी दिख रहा है. दोनों एकजुट होकर के अकोट में उन्होंने मेयर बनाने का काम किया है. लेकिन ये अकोला है, यहाँ पिछले चुनाव में भाजपा ने पूरी ताकत लगा दी थी, लेकिन ये शहर मोहब्बतों का शहर है. उसने एकजुट होकर के सारे हिंदू, मुसलमान, सिख, ईसाई, हमारे दलित भाइयों ने सबने कांग्रेस का आमदार चुनने का काम किया था. साजिद पठान को जिताया था और मुझे पूरा भरोसा है कि इस इलेक्शन में भी तमाम नगर सेवक कांग्रेस पार्टी के जीतेंगे और मेयर भी कांग्रेस पार्टी का बनेगा, इसमें कोई दो राय नहीं. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. अकोटमध्ये भाजपची सत्तेची संगीत खुर्ची सुरू. एमआयएमची पतंग कटली. भाजपने घेतली शिवसेनेची हातात मशाल. इम्रान प्रतापगडी यांनी अकोलेकरांची इंग्रजांशी केली तुलना. खासदार प्रतापगडींनी माफी मागण्याची विजय अग्रवाल यांची मागणी. निवडणूक निरीक्षक मतमोजणी व स्ट्रॉंग रूम पाहून समाधानी. अकोला महापालिकेची यंत्रणा निवडणुकीसाठी झाली सज्ज.
प्रभाग 20 मध्ये शिवसेनेच्या पॅनलला जनतेची साथ, शिवसैनिकांबरोबर जनतेचा मोठा पाठिंबा असल्याचे चित्र. अजितदादांनी अमरावतीत दिला गंभीर इशारा, गुंडगिरी कराल तर याद राखा, भरला दम. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,42,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे युट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.